पाऊस चालू आहे आणि मला जायचं आहे बाहेर. विदाउट टेकिंग एनी प्रिकॉशन, मतलब बारिश का जो रेनकोट होता है वो नहीं लेते हुए और छाता भी नहीं लेते हुए हम निकल रहे हैं बाहर. थोड़ा सा घूमना था, तो बारिश का आनंद लेते हुए थोड़ा सा बहुत तो निकलेंगे और वापस आ जाएंगे हमारे क्लास के लिए. ठीक है, ये है हमारा शॉर्टकट. और इस तरह से वाइल्ड बनना बहुत ज़्यादा पसंद है. मैन वर्सेस वर्ल्ड देखता था तो इस तरह से हो जाता है कच्चे रास्तों से चलना. स्वामी समर्थ के दर्शन होने के बाद मैं चला अपने घर जाने के बाद देखा था तो कालू अंदर घर में घुसने की कोशिश कर रहा था, तो थोड़ा उसके साथ मज़ा लिया. तो बाद में उसके लिए दरवाज़ा खोल दिया और वो देखो गंदे पाँव को लेते हुए वो आगे बढ़ रहा है और बैठ गया अपने आसन पर. ते पेन्सिल सोबत कशाला खेळालास? 14 आणि 15 पाठ झाले तुला? किती झाले? 4चा आणि 5चा झालं. 14 15 कशाला म्हणालास मग? 14 आणि 15 आणि 4 आणि 5 मध्ये फरक आहे की नाही? ए रितेश, लाईन रे तुझी, सरक नीट बस. दाखव काय करायला माशी? अरे ती मोठी माशी आहे. ती मोठी माशी आहे ना. कुठे आहे? कुठे? दाखव माशी. उठ माशी कुठे? मला वाटलं ही माशी म्हणलं असं वाटलं होतं. काय कोणता कशाचं प्राइस भेटले तुम्हाला? अकॅडमिक इयर म्हणजे पुणे आमच्या एक्झाम्सचे मार्क्स इकट्ठा केले, ॲव्हरेज काढलं पूर्ण आणि मग त्याचे रँक्स काढले. त्याचे रँक्स आहेत. व्हेरी गुड. म्हणजे तुझा अकॅडमिक इयर मध्ये फर्स्ट रँक आला का? सेकंड का थर्ड? थर्ड रँक. व्हेरी गुड, कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि तुझा अकॅडमिक इयर मध्ये? व्हेरी गुड. दिस काइंड ऑफ स्पिरिट यू शुड हॅव in further classes as well. Okay, in the previous chapter we have learnt about physical features of India such as mountains, plains, deserts and plateaus. इसके बारे में हमने पढ़ा था. माउंटेन्स के बारे में, प्लेन्स के बारे में, डेजर्ट्स एंड प्लेट्यूज के बारे में हमने पहले चॅप्टर में पढ़ा था. सम प्लेसेस आर क्लोजर टू द सी. सम प्लेसेस काय असतात? क्लोजर असतात. हिंदी मराठी इंग्लिश सगळं मिक्स व्हायला आपल्या ब्लॉगमध्ये. चला, while some are far from it. काही फार पण असतात, सी पासून जवळ असतात, सी पासून क्लोज असणारे कोणते कोणते असतात? कोस्टलाईन वर आज आपण बघितलं होतं. कोस्टलाईन म्हणजे काय असते माहिती आहे का तुम्हाला? कोस्टलाईनच्या जवळ जे असतात तिथं काय भेटते? व्हेजिटेशन कसं असतं त्यांचं राहणीमान कसं असते, कशा पद्धतीनं ते राहतात, वागतात, त्यांचे कपडे कसे असतात, कॉस्ट्युम पण चेंजेस होतात, त्यांच्या फूडमध्ये सुद्धा डिफरन्स जाणवते. आपल्यामध्ये आणि त्यांच्या फूडमध्ये डिफरन्स आहे. त्याचप्रमाणे त्यांच्या कॉस्ट्युमवर सुद्धा मध्ये पण डिफरन्स आहे. फास्ट आता मी 5 मिनिटांमध्ये तुम्हाला क्वेश्चन आन्सर विचारून घेणार होते जीकेचे. अरे बापरे, किती भारी केलीस ते. पेन्सिलचं खूपच छान केलीस आहे. You have a few crayons, red, yellow and blue, green, purple and black. Green, purple and black. I have some too. I need the red and you need the black. You need the black and you have a few crayons. Okay. Second poem. Marathi. Okay. Read it. सुताचा दोर झाडाला टांगला, बाळूचा झोका तयार झाला. झोकाळ बाळू घेतो झूल, शेणात वाराला देतो हूल. बाळूचा झोका मागे पुढे
बाळूच्या अंगावर फुलांचे सडे, बाऊला झोका देते ताई, दुरून बघतात बाबा आई. Very good. The next poem. हिंदी. Okay. Start. हर पर चलती जाती चीटी, शमकारार सुनाती चीटी, कड़ी धूप हो या वर्ष, दाना चुनकर लाती चीटी, समझूज कैसी कलाकारे, घर को खूब सजाती चीटी, छोटा तन पर बड़े इरादे, नहीं कभी घबराती चीटी. Very good. Clap for her. साळे करू नकोस, जेवढे आले तेवढे बस. येत नसेल तर येत नसेल इथं काय करायचं आहे, टपकीन आवाज व्हायची. शांत राहा, मागं चालेल थोडे कमी कर. सगळ्यांना तुझा ते गोष्ट असते. काय चालू आहे रे तुझा? हे पुस्तक रे वही 30 क्वेश्चन्स 30 क्वेश्चन्स अक्षर खराब आहे तुझं. दुसरं टुडे वी विल हॅव द क्विज सेशन. ओके, I will ask you the questions, you have to give the answers. Okay. Are you ready? Yes. Okay, then the first question for you is this. When is International Mother Language Day celebrated? 21 February. Very good. Name the father of the Indian Constitution. Dr. B.R. Ambedkar. Who penned the book Wings of Fire? APJ Abdul Kalam and Arun Tiwari. Name the gas which is filled with balloons, in balloons. Helium. Which two rivers merge in Dev-Prayag to form the river Ganga? Alaknanda and Bhagirathi. Aizawl is the capital of which state of India? Aizawl is capital of which state of India? Mizoram. Name the summer capital of Jammu and Kashmir. Summer capital Jammu and Kashmir का कैपिटल कौन सा है समर में? Only 16 questions are here. The next questions. श्रीनगर झोपा काढत होतास का? सांगितलं त्यावेळेस 2-3 वेळेस झाले. जम्मू काश्मीरचं कॅपिटल समरमध्ये श्रीनगर असते, तर विंटरमध्ये जम्मू असते. वेर इज गिर नॅशनल फॉरेस्ट लोकेटेड? What are jellyfish? What are jellyfish? Jellyfish is aquatic, without brain, blood and heart. Very good. Which means of transport is considered the fastest? Air transport. Very good. When is the Hindi Divas celebrated in India? Hindi Divas कब September celebrated? 14th. Okay. Which planet is closest to the sun? Mercury. Very good. Sit. Thank you. चल Angu. उसमध्ये ठीक आहे. चल शांत राहता बस. ए तू पुढे सरक रे, जागा आहे पुढे सरक, इकडे सरक. शौर्य बोलणं बंद कर. अलीकडे रे, अलीकडे. How many states and union territories are there in India? 28 states and 8 union territories. Which day is celebrated as the Environment Day? Which day is celebrated as Environment Day? 5 June. Name the 7 colors of rainbow. Sanga. Violet, indigo, green, yellow, blue, red, orange. Okay. When is the World Turtle Day observed? 20. थांबा मार लई खाणार आहोत तुम्हाला येत नाही. May 23. Where is the Gir National Forest located? Gujarat. Name the father of Indian Constitution. Yeah. Dr. B.R. Ambedkar. Name the deepest oceanic trench on earth. Mariana Trench. Aizawl is the capital of which state of India? Aizawl. Aizawl. Mizoram. Name the country which has no capital. Nora. Nauru. ठीक है. Name the summer capital of Jammu and Kashmir. Srinagar. Winter capital. Jammu. Okay. Who is the executive head of Union Territories? President. And name the gas which is filled in. Helium. Filled in. Balloon. Okay.
Which two rivers merge in Devaprayag to form the river Ganga? Alaknanda and Bhagirathi. Name the deepest oceanic trench on the earth. Mariana Trench. Okay, which is the deepest ocean? Pacific. Pacific. How many oceans are there? 7. Oceans. 5. 5 oceans. And continents? 7. 7. Which are they? Continents. Huh. Asia, Huh. Africa, South America, North America, Australia, Antarctica. Okay. Europe? खाल्लास का? 6 सांगितलं, एक राहिलं. ठीक आहे. आफ्रिका सांगितलं, फक्त युरोप राहिलं होतं. एक युरोप होतं. झालं. 7 कॉन्टिनेंट्स आहेत. तर बॅकबोन सांग, कन्सिस्ट ऑफ किती बोन्स? 33. अच्छा. नाही. तरी विचारायचं मला. किती बोन्स असतात फेशियल? 14. अच्छा. 8 बोन्स कशात आहेत? स्कल. कार्नियल बोन्स. बोन काय करते? बोनचं काम काय? इंटरनल ऑर्गनला प्रोटेक्ट करते आणि शेप आणि सपोर्ट देते. मला जॉईंटचे नाव सांग. हिंज जॉइंट, पायवर जॉइंट, बॉल अँड सॉकेट जॉइंट, ग्लाइडिंग जॉइंट. व्हेरी गुड. नेम अ प्लेस वेअर डेड बॉडीज आर केप्ट. मॉरेटोरी. अच्छा. Victoria Memorial is situated in which city of India? कोलकाता. Which is Gir National? Where is Gir National Forest located? गुजरात. When is World Turtle Day celebrated? World Turtle Day. Very good. What are jellyfish? क्या है वो jellyfish? The jellyfish are tiny aquatic creature without brain, blood and heart. Very good. Which means of transport is considered the fastest? Air transport. Very good. बसा. चला या तुम्ही. Ladies, rock the stage. Come on. Name the gas which is present in balloon. Helium. Okay. Which two rivers merge in Devaprayag to form the river Ganga? Alaknanda and Bhagirathi river. Name the deepest oceanic trench on earth. Mariana Trench. My name is Arshi. I am in class 4. Today's good thought. Health is wealth. Meaning in Marathi, आरोग्य ही खरी संपत्ती आहे. I repeat my thought. Health is wealth. Meaning in Marathi, आरोग्य ही खरी संपत्ती आहे. Thank you. याचा अर्थ काय होतो मग? आपल्याला आरोग्याची काळजी घ्यायची आहे. वित्त फक्त मनीकडे बघायचं नाही, तर आपल्याला काय करायचं? आपल्या हेल्थकडे पण लक्ष द्यायचं आहे. ठीक आहे? व्हेरी गुड. बसा. स्टोरी टेलिंग भी एक कला होती है और ये भी कला बच्चों में होनी चाहिए. इसीलिए एक हमारे क्लास का बच्चा स्टोरी टेल करता हुआ पुढे गेलो तर पुन्हा ते अटॅक केला ना. मी पुढे गेलो तर त्याला डायरेक्ट मागून पंजा मारून पाडलं. मग मी घसरत गेलो. मग तो ते कुत्रा पुन्हा घरी गेला. एन्जॉयिंग टाइम जे की नाही आपलं ते 2 hours we are enjoying, not just 10 minutes, but we are enjoying the whole class by taking all the initiatives, like we are making activities here, we are preparing and we are presenting here. So these activities will help you to grow. No. Personally. तुमची पर्सनॅलिटी चांगली होती त्याच्यानंतर. याच्यावर सुद्धा तुम्हाला स्टोरी टेलर पण होता येते. अशा पद्धतीनं तू स्टोरी म्हटलास आज त्याच्या पद्धतीनं जर तू जर म्हणायला सुरू केलंस आपली जी स्टोरी आहे किंवा दुसऱ्याची स्टोरी जर सांगू लागलास तर मराठीतून, हिंदीतून, इंग्लिशमधून जे काही लँग्वेज येते, मग स्टोरी टेलरसुद्धा पगार उचलतात. त्यांना पण स्कोप आहे. ठीक आहे? फक्त आणि फक्त एज्युकेशनच करायचं नाही आपल्याला, तर वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये उतरायचं आहे, जेणेकरून तुम्हाला कुठंतरी दुसऱ्या फील्डमध्ये सुद्धा तुम्ही आपलं नाव करू शकता. एक फील्ड नाही, हजारो फील्ड आहेत तुमच्यासाठी खुले. फक्त पाहायचं आहे की कोणत्या फील्डमध्ये आपण फिट होता.